बाळा, आज हे शब्द नीट लिहून ठेव. हे केवळ शब्द नाहीत, तर तुझी नियती बदलणारा हा माझा तुला दिलेला साक्षात आदेश आहे. तुला वाटतंय ना की तुझं नशीबच खराब आहे. तुला वाटतंय ना की तू कितीही प्रयत्न केलेस तरी शेवटच्या क्षणी तुझं काम बिघडतात. पण माझ्या लेकरा, आज हा व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत तुला समजेल की तुझा हात कोणी धरला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढच्या काही तासातच तुझ्या दारावर ती आनंदाची बातमी येईल, ज्यासाठी तू डोळ्यात पाणी घेऊन माझी प्रार्थना केली आहेस. तुला माझ्यावर विश्वास आहे का? जर असेल तर आता शांत चित्ताने ऐक. मी तुझ्याशी काय बोलतोय ते. बाळा, जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागा असतोस, डोक्यात विचारांचं चक्र फिरत असतं, तेव्हा तुला वाटते की तू एकटा आहेस. पण नाही. तू जेव्हा जेव्हा स्वामी अशी हाक मारशील, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून होतो. तुला आठवतंय, एकदा तू खूप मोठ्या संकटात होतास. तुला वाटलं होतं आता सगळं संपलं. पण अचानक कुठून तरी मदत आली आणि तू त्यातून बाहेर पडलास. तो चमत्कार नव्हता, तो मी होतो. मी कधीच माझ्या लेकराला वाऱ्यावर सोडत नाही. तुझा जन्म रडण्यासाठी झालेला नाही, तर संकटावर मात करून जिंकण्यासाठी झाला आहे. माझा भक्त चोळप्पा, त्याने कितीही कठीण प्रसंग आले तरी माझा हात सोडला नाही. जगाने त्याला वेडं म्हटलं, पण त्यासाठी मी साक्षात परब्रह्म होतो. बाळा, तुझ्या आयुष्यातही आज असे लोक असतील जे तुला कमी लेखतात, जे तुझ्या कष्टाची थट्टा करतात. पण लक्षात ठेव, चोळप्पाच्या घराची भाकरी जशी मी गोड करून घेतली, तसंच तुझ्या कर्माचं फळ मी तुला देणार आहे. तुझ्या घरातली गरिबी, तुझ्या मनातील भीती आणि तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी करण्याची वेळ आता आली आहे. तुला वाटते की हे फक्त एक ओळ आहे. नाही लेकरा, हे माझे प्राण आहेत. जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा मी तुझ्या पुढे ढाल बनून उभा असतो. एकदा एका भक्ताला वाघाने घेरलं होतं. त्याने फक्त माझा जयघोष केला आणि तो हिंस्र प्राणी निमूटपणे निघून गेला. तुझे शत्रू, तुझे आजार आणि तुझ्या प्रगतीतले अडथळे हे आता त्या वाघापेक्षा मोठे नाहीत. मी तुझ्या पाठीशी उभा असताना जगाची काय ताकद आहे जी तुला हरवू शकेल?
तू फक्त पाऊल उचल, मार्ग मी तयार करेन. लेकरा, तू आजवर खूप सोसला आहेस, लोकांचे टोमणे ऐकले, जवळच्या माणसांनी दिलेला त्रास सहन केला, पण तू कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीस. हेच तुझं सर्वात मोठं भांडवल आहे. ज्याप्रमाणे समुद्रात कितीही वादळ आलं तरी तळाचं पाणी शांत असतं, तसंच तुझं मन शांत ठेव. पुढच्या काही तासात तुझ्या दारावर जो आनंदाचा निरोप येईल तो पाहून तुझे डोळे भरून येतील. ही माझी तुला दिलेली पोचपावती असेल. तुझी मुलं, तुझं घर आणि तुझं आरोग्य यांची काळजी आता माझ्यावर सोड. बाळा, आता उठ, तुझ्या चेहऱ्यावरचा थकवा पुसून टाक. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मग आता चिंता करणे सोडून दे. जे गेलं त्याचा विचार करू नकोस. जे येणार आहे ते अतिशय सुंदर आहे. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली बसून मी जसा माझ्या भक्तांना धीर द्यायचो तसाच धीर आजही तुला देतोय. तू एकटा नाहीस. तुझं संपूर्ण कुटुंब माझ्या छत्रछायेखाली आहे. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातील शेवटची चिंतेची रात्र ठरेल. उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाचा प्रकाश घेऊन येईल. बाळा, हा व्हिडिओ आता संपला, पण माझं तुझ्यासोबत असणं कधीच संपणार नाही. तू जे हे ऐकलं आहेस ते तुझे संस्कार आहेत. आता जा आणि तुझ्या कामाला लाग. बघ, तुझ्या दारावर आनंदाची बातमी येण्याची तयारी झाली आहे. फक्त एकच लक्षात ठेव, मी आहे ना, मग काळजी कशाची? तुला मी माझ्यावरचा विश्वास कधीच तुटू देणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.